महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता तयारी झाली होती रिसेप्शनची आणि रिंग सेरेमनीची. तर तुम्ही बघू शकता आता सगळे जमले होते, पण प्रॉब्लेम असा झाला की 5:30ची तयारी होती. म्हणजे 5:30 वाजता कार्यक्रम जो चालू करायचा होता तो चालू झाला 8 वाजता, आणि डी जेवाल्याला बोलवलं होतं 6:30 वाजता, तो आला 7:30ला. त्यामुळं सगळं लेट झालं. आणि ताईच्या सासरवाडीला लवकर जायचं होतं कारण की ते रिटर्न जाणार होते नगरला. त्याच्यामुळं लवकरात लवकर कार्यक्रम चालू करायचा होता. कार्यक्रमाला खूप वेळ झाला होता आणि आमच्याकडे वेळ तेवढा नव्हता. आणि त्याच्यानंतरनं हे पांढरे शर्टवाले आमचे मोठे भाऊजी आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरचे भाऊजी रमेश भाऊजी जे ब्लॅक जॅकेट घातले त्यांनी. त्याच्यानंतरनं पुढं आलो की आमचे काका हे 3 नंबर मावशीचे मिस्टर, म्हणजे ज्या ज्या पोराचं लग्न आहे त्यांचे पप्पा. हा माझा 1 नंबर भाऊ, मोठ्या मावशीचा मुलगा. आणि तुम्ही बघू शकता की बॅकअप म्हणजे सेटअप बी खूप भारी केला होता. ही 3 नंबरची मावशी माझी, जे आपल्या नवरदेवाची आई. आणि नवरदेवाची कार्ड की ती आतमध्येच राहिली होती, लॉक झालं होतं, त्यामुळे लय प्रॉब्लेम झाले. आणि ही माझी मामी आहे, निळे साडीवाली बहीण आहे, ही मामाची मुलगी. त्याच्यानंतर ही पुतणी. आणि ते दोघं स्वीट कपल, ते माझे मोठ्या मावशीचे 2 नंबरची सून आणि 2 नंबरचा मुलगा. हा माझ्या 4 नंबरच्या मावशीचा मुलगा. आणि हे सगळे जमले होते. आणि बहिणी मी सगळ्या लाईनीत बसवल्या होत्या माझ्या मावशीच्या. म्हणजे माझ्या मावशी म्हणजे 5 बहिणी आहेत ह्या. पहिलीचं नाव मीरा, दुसरीचं नाव सिंधू, तिसरीचं नाव सरला, चौथीचं नाव वैशू, आणि माझ्या आईचं नाव आशू, आणि मामाचं नाव सचिन. असे हे 6 जण भावंड. आणि 6 जण आले होते, त्यामुळं खूप भारी वाटत होतं. त्याच्यामध्ये ह्यांची एंट्री तुम्ही बघू शकता. एंट्री पण खूप भारी झाली. आणि आजकालचं ते फॅड निघालं आहे, ते आईसचं सगळं धूर करतात आणि त्याच्यामध्ये ते चालत येतात. माझं लग्न 2016ला झालं, असं काही नव्हतं लग्नामध्ये. पण ह्यावेळेस जे पोरांसाठी निघालं खूप भारी आहे. आणि पण ह्याची कॉस्ट बी जास्त जाते, पण ठीक आहे. ज्या त्याच्या पद्धतीने जे ती एंट्री करतात आणि खूप मजा येते असं हे करायला, कारण की नवनवीन बघता बी येतं, नवनवीन गोष्टी हे होतात. नवरदेवाचं नाव होतं प्रवीण आणि नवरीचं नाव होतं मनाली. दोघांचंही नाव खूप सुंदर आहे. आणि ह्याच एन्जॉयमेंटमध्ये आमचं सगळ्यांचं खूप आनंदित होतो, कारण की बऱ्याचशा घटना घडल्या. आणि त्याच्यानंतरनं आज कुठंतरी घरामध्ये एक आनंदाची गोष्ट म्हणजे लग्न होतं आहे. आणि खरंच लय दिवसाने आमच्या घरामध्ये या आनंदाचा क्षण आला की घरामध्ये एवढं 28 भावंडं आम्ही. 28 भावंडांमध्ये खूप दिवसानंतर एक लग्नाचा योग आला आणि त्याच्यासाठी सगळे एकत्र आले. एक म्हणजे हसून खेळून सगळे राहत होते, खूप भारी वाटलं. आणि ह्यावेळेस खरंच सांगतो की हेच क्षण म्हणजे आम्ही एकत्र केलेले खूप वर्ष झाले, एकत्र आलो नाही. आणि कामामुळं कशामुळं काय होईना बिझी असतो सगळे, पण आता सगळे एकत्र आले. आणि एकत्र आल्याच्या नंतर खूप धिंगाणा. हा माझा सक्का भाऊ आहे पांढरा शर्टवाला. त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता माझी मावशी, परत सगळे एकत्र आल्यावर जी मजा येते. आता प्रत्येकाच्या लग्नात म्हणजे तुम्ही बघू शकता ज्यांच्या घरी लग्न असतं, ज्यांची फॅमिली मोठी आहे, त्यांनी खरंच या गोष्टींचा अनुभव असेल की किती मजा येते आणि काय काय मजा करतो आपण. त्याच्यानंतर ह्या दोघांचा तुम्ही सेटअप बी बघू शकता बॅकग्राऊंडचा. त्याच्यानंतर आम्ही रिंग सेरेमनीचा कार्यक्रम उरकून घेतला. दोघांसाठी रिंग आणल्या होत्या. हा कार्यक्रम खरं आम्ही 12 तारखेलाच करणार होतो, पण ते म्हटलं की नको, आम्हाला सगळ्यांसमोर करायचं आहे. आणि दोघांची इच्छा ही पूर्ण केली आणि तो सेरेमनीचा कार्यक्रम सगळ्यांच्या समोर केला. भाऊ पण खूप खुश होता आणि मनाली पण खूप खुश होती, कारण की दोघांची स्वप्न पूर्ण झाली. त्याच्यानंतर ही पहिली आई वैशू मावशी, सरला मावशी, सिंधू मावशी, मीरा मावशी आणि सरला मावशीची सासू आणि त्यांची सासू सासरे, आणि हे सगळे बहिणीचे सासरवाडीकडले. त्याच्यानंतर मागं जे बसले त्यांची पण ओळख मी तुम्हाला थोड्या वेळात करूनच देतो. परत पुढं हा माझ्या मोठ्या मावशीचा मुलगा शेजारी मामा. त्याच्यानंतर आमचे दोन्ही मोठे जावई. त्याच्यानंतरनं माझा दोन्ही भाचे, ही माझी बायको, माझी ताई, मामी, ताई आणि 2 वहिन्या. आणि हे आमची ऋतुजा वहिनी जी आली नव्हती, आत्ताच रिसेंटली तिला बाळ झालं आहे, 21 दिवस झाले. त्याच्यामुळं तिला काही येता आलं नाही, तरी पण तिने व्हिडिओ कॉल करून सगळ्यांना जॉईन झाली होती. त्याच्यानंतरनं हे दोन्ही पुतण्या माझ्या, ज्यांनी चाचा की चटणी चटाई असं काहीतरी गाणं म्हणत होते. म्हणजे गाणं त्यांच्यावर डान्स केला, पण हे गाणं मी पहिल्यांदाच ऐकलं. त्याच्यामुळं मला ते कळलंच नाही की गाणं कशावर आहे. पण एवढं आहे की पोरींनी खूप मेहनत घेतली होती. 8 दिवस प्रॅक्टिस करून त्याच्यानंतरनं
नाचले. आम्हाला नाचायलाच भेटलं नाही कारण की आम्हाला टाईम पुरलाच नाही तेवढा. खूप जणांचे डान्स होते पण डान्स करतानाच खूप वेळ जायचा आणि मध्ये टाईमपास भरपूर झाला. त्याच्यामुळं पूर्ण ज्यांना वेळ भेटला त्यांना डान्स करता आला आणि ज्यांचं नाही झालं त्यांनी आता पुढच्या लग्नामध्ये भावाच्या भरपूर लग्न आहेत अजून घरामध्ये, तेव्हा आता डान्स करायचा असं ठरवलं. आता काय करणार, वेळ गेली, वेळ तर आपण परत आणू शकत नाही. त्याच्यामुळं ठरवलं की आता बघू. आणि खूप भारी डान्स केला, सगळे खुश होते कारण की सुरुवात ह्या दोघींनीच केली आणि सुरुवात खूप मस्त झाली. 2 गाण्यांवर नाचले आणि दोन्ही हे परफेक्ट व्यवस्थित नाचले, त्यामुळं सगळ्यांना भारी वाटलं. त्याच्यानंतर मग आता ठरलं होतं की पुढं कोण काय करणार आहे. तर आम्ही मावशीला म्हणत होतो की नाचा म्हणून, पण मावशी म्हणली आत्ता नको, शेवटला नाचन. ते शेवट काय कधी आलाच नाही, सगळे एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर मग मामा भाचीचा आम्ही डान्स घेतला, ज्याच्यावर भाची आणि मामा डान्स करत होते. दोघांचे स्टेप बरोबर होत्या कारण की दोघांनी प्रॅक्टिस केली होती, त्यामुळे दोघांना माहिती होतं. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.